नमस्कार मित्रांनो, एच चौडे करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज झालेल्या गोंदिया जिल्हा पेपर पोलीस सिपाही या भरतीचा पेपर झाला। त्याच्यातील आपण याआधी मराठी आणि जी के पाहिलेला आहोत। त्याच्यातलाच हा भाग 2 गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे आलेले प्रश्न बघू, ते स्पष्टीकरण सांगू। या ठिकाणी दिलेला पहिला प्रश्न पहा, 7.25 मीटर मायनस 7 मीटर 25 सेंटीमीटर 4 मीटर 1 सेंटीमीटर बरोबर किती। या अशा प्रश्नामध्ये पहिले पर्यायामध्ये पाहू की ऑप्शन कशामध्ये दिले आहेत। तर पर्याय दिला आहे मीटर मीटर मीटर, म्हणजे यांना आपण मीटरमध्ये बदलू तर एक 7.25 दिला आहे, हा ऑलरेडी मीटरमध्ये आहे, तर याला बदलवायची गरज नाही। त्यानंतर 7 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे यालाही 7.25 मीटर होते, म्हणजे 7.25 मीटर मायनस 7.25 मीटर हे कॅन्सल होणार। आता राहिलं काय, 4 मीटर 1 सेंटीमीटर हेच उत्तर झालं। आता याला मीटर करतो, 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर, टोटल सेंटीमीटर झाले 401। मात्र यात मीटरमध्ये विचारलं आहे, म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर भागीला 100 करा, म्हणजे यामध्ये 4.01 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 4.01 मीटर हे येईल। दुसरा प्रश्न आहे, एक्स व वाय मिळून काम करतात, म्हणजे एक्स प्लस वाय किती दिवसात करतात, 15। यामध्ये एक्स वाय ठेवा। दुसरं काय दिलं आहे, वाय म्हणजे दोघांचं काम किती आहे, 15 एकटा 25, यांची सरासरी लसावी काढा 75। 15 पाची 75, 25 त्रिका 15 पाची 75 नाही ना, 25 त्रिका 75 बरोबर आहे, बरोबर आहे। 15 पाची 75, 25 त्रिका 75। आता हा कशात राहणार, मायनस, म्हणजे मायनस किती राहिलं, 5 मायनस 3 म्हणजे या ठिकाणी आला 2। आता एकूण काम किती आहे, 75 भागीला काय करायला लागेल, 2, बेत्रिक 6 बेसाती 14 म्हणजे 37, राहिलं 1/2 म्हणजे 37.1/2 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक 3 क 37.1/2। त्यानंतर 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126, 162 याप्रमाणे वयांचे समान गट्टे भरले, तर प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल, त्यांचा मसावी 216, त्यानंतर 126 आणि 162 यांना भाग दिलं तर 6चा भाग देऊ, सैंत्रिक 18, 6 6 36, सैंदुने 12, 6 1 6, सैंदुने 12 आणि सैन 7 42। त्यानंतर भाग कितीचा जाईल, 3चा जाईल, 3 12 36, 3 7 21, 3 9 27। आता यांना भाग जातो काय, नाही, तर म्हणजे यांचा गुणाकार सैंत्रिक 18, याचा मसावी येईल 18, म्हणून याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, प्रत्येक गट्ट्यात किती वय असतील, 18। त्यानंतर 2 गुणिला 8 दुने 16, याचा गुणाकार 16 प्लस 2 20, 3 9 27 प्लस 4 8 पंचे 40 प्लस 4 आणि 16 प्लस 4, म्हणजे त्यांचा गुणाकार करून काय केला, प्लस 4। आता 3 पाची 15 म्हणजे 150 प्लस 4 बरोबर 154, म्हणजे पर्याय क्रमांक ब। त्यानंतर एक क्रिकेट मॅचमध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3ने कमी आहे, म्हणजे x आणि 2x मायनस 3। त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार किती आहे, 20 असल्यास, आता हा प्रश्न पटकन पर्यायातून पण सोडवू शकतो आपण। 4 पंचे 5 दुने बेदुने 4, याच्या कमी नाही होणार, 4 दुने 8 मायनस 3 बरोबर किती आला, 5, म्हणजे 4 5, हा पर्याय क्रमांक कोणता येणार, 2 ब अमरच्या 4 आणि अजयच्या 5। त्यानंतर 66 क्रमांक, 7 क्रमावर समसंख्येची सरासरी जेव्हा दिली, जेवढ्या संख्या असतील 7 आहेत, 7 याच्यातून -1 करायचं म्हणजे किती आहे, 6। आता 146 मोठी संख्या जर विचारली तर काय करायचं, 146 याच्यामध्ये हे 6 प्लस करून घ्यायचे, म्हणजे 152, पर्याय क्रमांक काय येईल, 4।
समजा लहान संख्या विचारली असती तर 146 - 6 केलं असतं. लहान संख्या कोणती आली असती? 140. त्यानंतर एका गाडीने ताशी 40 किमी वेगाने पहिला अर्धा प्रवास केला आणि अर्धा काय केला? 60. म्हणजे 2 टप्प्यात प्रवास झाला, म्हणून 2 × 40 × 60 आणि यांची बेरीज खाली घ्यायची. 60 आणि 40 किती होते? 100. हे दोन्ही शून्य कटणार. 6 × 24, 24 × 2 = 48. तर सरासरी वेग किती होणार? 48. म्हणजे पर्याय क्रमांक 1 48 तासी किमी. त्यानंतर ए व ब, ए हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. बच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे एला डबल काम, बीला वेळ लागेल. एचं लवकर काम होईल. बी किती दिवस आहे? 50. तर ए किती दिवस होईल? 25. मग ए व बी मिळून विचारलं आहे, तर ए व बी मिळून जर काढायचं असेल तर त्यांची लसावी काढायची. लसावी 50 आणि 25. हे किती दिवस होईल? 25. आता 50 आणि 25 यांची लसावी 50 होईल. 50 × 50, 25 × 2 50. म्हणजे याची बेरीज किती आली मिळून विचारलं तर 3. म्हणजे 50/3. आता 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, राहिले किती? 2. म्हणजे 16.2/3. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2 × 5. त्यांच्या बेरीज किती आहे? 63. बेरीज दिली आहे म्हणून यांची काय करायची? बेरीज. 2 आणि 5 7, 7 × 9 63. कोणाचं वय विचारलं? एचं. ए म्हणजे 2 गुणोत्तर. 2 × 9, 9 × 2 = 18. बीचं विचारलं असतं तर 5 × 9 = 45. आपला पर्याय क्रमांक कोणता येणार? 3 क. एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात. एकूण टक्के असतात 100. 20% कपात केली म्हणजे किती घेतली? 80. म्हणजे सुरुवातीला काय घ्यायचं? 80. नंतर 10% वाढ. 10% वाढ म्हणजे 110 भागीला काय होणार? 100. 0 0 कॅन्सल. 11 × 8 = 88. म्हणजे 88% किंमत मिळाली. एकूण टक्के किती असतात? 100. मग 100तून 88 गेले किती राहणार? 12%. तर 12% काय होणार? घट. म्हणजे पर्याय क्रमांक ब. रीताने व्याजाच्या दराइतका वर्षासाठी. म्हणजे व्याजदर आणि वर्ष मुदत ही कशी आहे? सारखी. व्याज किती आहे? रक्कम किती आहे? 1200. दर दोन्ही काय पकडू? x × x. व्याजदर आणि टक्के. याचा व्याज किती आला? 432. किती आला? 432. म्हणजे 1200 × x × x भागीला काय घ्यायला लागेल? 100. आणि व्याज आहे 432. हा 100 इकडे येणार. 100 भागीला 1200. आता हा 0 0 कॅन्सल. म्हणजे x² बरोबर 12 × 1 = 12, 12 × 2 = 12, 12 × 3 = 36 आणि 12 × 6 = 72. 36. x हा वर्ग इकडे काय होणार? वर्गमूळ. 36 कितीचा वर्ग आहे? 6चा. म्हणजे वर्ष, मुदत आणि टक्के किती येणार? 6. पर्याय क्रमांक ब. त्यानंतर x 40 हा इकडून सोडवता नाही तर हा कितीचा वर्ग आहे? 13. 13 + 68 किती होणार? 81. 81 कितीचा आहे? 9. 49 + 40 + 9 49 म्हणजे 7. म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात x प्लस काय झाला? 7 बरोबर 11. हा वर्गमूळ इकडे काय होणार? वर्ग. म्हणजे इथं x राहील +7 बरोबर 11चा वर्ग. आता 7 तिकडे कशात जाणार? मायनस. म्हणजे x बरोबर 11चा वर्ग 121 - 7. x बरोबर 114. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 114. पर्याय क्रमांक अ. त्यानंतर आहे पहिले काय करायचं? भागाकार. आता 5 भागीला 8 नाही होत तर गुणाकार असेल तर इथं भाग देऊ शकता. हा गुणाकार आहे इथं भागीला देऊ शकता. त्याच्यानंतर हा गुणाकार आहे इथं भागाकार करू शकता. आता काय होणार? 8 × 5 = 40. 18 × 9 = 162 आणि 13 × 5 = 65. 5 × 5 = 25 प्लस 9 × 7 = 63 मायनस 8 × 7 = 56. आता यांचं काय होणार? बेरीज. 5 आणि 3 = 8 आणि 6 आणि 2 = 8. 88 - 56. 8तून 8 गेले, 8तून 6 गेले 2 आणि 8तून 5 गेले 3. 8 5 × 5 = 25 आणि 18 9 5 9 × 7 = 63. यांची मायनस 5 3 8 8 - 56. 8तून 2 8तून 5 3. थोडं हां चुकला का?
गुणाकार आणि भागाकार जवळ असतील तर याला खाली घेऊ शकतो ओपनमध्ये. 40 गुणिले 5 अपॉन 8, 162 गुणिले 7 अपॉन 18, 65 गुणिले 7 अपॉन 13. आता 8 पंचे 40 आणि 18 9 162, 13 पंचे 65. आता 5 5 25 प्लस 9 7 63 मायनस 5 7 35. आता 5 आणि 3 8, 2 आणि 6 8 मायनस 35. आता 8तून 5 गेले 3 आणि 8तून 3 गेले 5. किती होणार? 53 म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 287 म्हणजे याची किंमत आहे 200, याची 80, याची 7. हा 0.8, हा 0.01 आणि 0.003. स्थानिक किंमत काढली समजा. 200 म्हणजे 2 गुणिला हा 200 झाला. त्याच्यानंतर 8 गुणिला 1 म्हणजे 8च होईल, हा पर्याय होणार नाही. हा 200 होणार. 8 गुणिला 10 म्हणजे 80 बरोबर आहे. 7 गुणिला इथं याची व्हॅल्यू किती असते 1. 10चा घातांक 0 म्हणजे 1 म्हणजे हा 7 झाला. पण हे मायनस होणार नाही म्हणजे हाही पर्याय नाही होणार. हा काय होणार 200 प्लस 80 प्लस 7 प्लस मायनस 1 आहे म्हणजे 0.8 झाला प्लस 0.01 झाला. पण इथं मायनस पाहिजे होता म्हणजे हाही पर्याय नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे 57 33 अपॉन 63 बरोबर 0.91. तर 5.7 33 अपॉन 91. आता जर विचार केला तर पॉईंट नसेल 91 घेतलं. पॉईंट नंतर वरती 2 अंक होते म्हणून इथं 2 अंक आले. आता इथं पॉईंट नंतर अंक किती आहे 1 आणि इथं किती आहे 3 म्हणजे -1 किती जास्त आहे 2 म्हणजे पॉईंट नंतर अंक किती येतील 2. म्हणजे यात पहा 11ने निश्चित भाग जाणारी संख्या स्टारच्या ठिकाणी काय अंक येईल विचारलं तर या समप्रमाण आणि विषम प्रमाणाची बेरीज करायची. 7 आणि 2 9, 9 आणि 9 18. आता इथं 9 आणि इथं किती पाहिजे तर 0 किंवा 11 यायला पाहिजे. तर इथं 9 ठेवलं तर 9 आणि 9 18 तेव्हा 0 येईल म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4. या ठिकाणी काय येणार 9. त्यानंतर एका पिशवीमध्ये 130 नाणी असून एकूण 450 रुपये आहेत. त्यात 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत. समजा एकूण नाणे एक्सची नाणे म्हणजे 1 रुपयाची नाणे एक्स आणि वाय म्हणजे 5 रुपयाची नाणे. एकूण नाण्याची किंमत किती आहे 130. एकूण नाणे 130 आहेत. आता 1 रुपयाची किंमत 1 एक्स राहील आणि 5 रुपयाची किंमत 5 वाय राहील. म्हणजेच बरोबर इथे एकूण पैसे किती राहणार 450. आता यांचं इथं प्लस आहे इथं मायनस देऊ. मायनस मायनस प्लस मायनस काय होणार कॅन्सल. वाय मधून -5y तर -4y बरोबर -0 2 3 मायनस मायनस काय होणार कॅन्सल. वाय तिकडे भाग करत जाईल 320 भागीला 4. वाय बरोबर 8 32. वाय म्हणजे 5 रुपयाची नाणे. 5 रुपयाची नाणी किती आहेत 80. एकूण 130 नाणी असतील आणि 80 5 रुपयाची असतील तर राहिलेली 50 नाणी कितीची असेल 1 रुपया म्हणजे पर्याय क्रमांक 1. किंवा याला ऑप्शनवरून पण सोडवू शकता. 200 मीटर लांबीची ट्रेन 72 किमी तास 360 लांबीच्या यांची लांबीची काय होणार बेरीज 360 प्लस 200 भागीला एकूण वेग किती 72 आणि 18/5 किती होणार 556 560 भागीला 72 गुणीला 18/5. 18 1 18 18 चौ 72 4 1 4 4 चौ 16 5 1 5 5 2 5 8 40 म्हणजे किती 5 1 5 5 2 10 5 8 40 म्हणजे 28. किती सेकंद लागणार 28. त्यानंतर एका कारमध्ये 6 लोकांचे सरासरी वजन 35 आहे. काय करायचं 35 गुणीला 6 6 पंचे 30 सायंत्रिक 18 18 3 21 म्हणजे एकूण वजन किती झाले 210. रमेश कारमध्ये बसला म्हणजे एक व्यक्ती वाढला सरासरी 1 ने वाढली म्हणजे सरासरी किती झाली 36 7 7 42 आणि 7 21 21 आणि 4 25. याच्यातला फरक काढून घ्यायचा. फरक किती येणार 2 4 42 म्हणजे पर्याय क्रमांक ड. रमेशचे वजन किती असेल 42. त्यानंतर एका चौरसाकृती मैदानी प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल
120 मीटर याच्यात परिमिती काढायला लागेल. परिमिती काय चौरसाची 4 गुणिला बाजू 4 गुणिला 120 12 48 म्हणजे 480 काय होणार मीटर. आणि त्याच्या किती फेऱ्या मारायच्या आहेत 5 म्हणजे गुणिला 5. आता 5 0 0 5 8 40 5 20 आणि 4 24 म्हणजे किती मीटर आला 2400 मीटर किलोमीटरमध्ये काढून पाहू. भागीला काय करायला लागेल 1000 म्हणजे 2.4 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता येणार ब. आता आकृती आयत मोजायची असतील तर याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 आणि यांची काय करायची बेरीज म्हणजे एकूण किती आले 15. एकूण आयत किती येईल 15. घरातील एक भिंतीवर आरसा व त्यासमोर भिंतीवर घड्याळ बसवल्या. घड्याळात प्रत्यक्ष 3 वाजून 20 मिनिटं झाली तर 40 मिनिटं झाली तर घड्याळातील आरसे प्रतिमेत. आरशातील विचारलं तर 11.60 मधून मायनस करायचे म्हणजे 3 40 किती येणार 20 आणि 8 किती होणार 8 20 किती वाजले असणार पर्याय क्रमांक अ 8 20. त्यानंतर सर्व कागद झाडे आहेत. हे अनुमान विधान एक आहे आणि अनुमान दिलेले आहेत. सर्व कागद ही कागद जे आहेत ही कागद ही सर्व काय आहेत झाडे आणि सर्व झाडे दगड आहेत म्हणजे दगड इथं म्हणजे या ठिकाणी हा दगड झाला सर्वचे. मग सर्व झाडे कागद आहेत. ही झाडे कागद आहेत का नाही काही झाडे कागद आहेत म्हणजे पर्याय अनुमान एक काय होणार चुकीचा होईल. सर्व कागद दगड आहेत. ही जे कागद आहेत सर्वच ही दगडाच्या आतमध्ये आहेत म्हणजेच हा अनुमान बरोबर राहील. फक्त अनुमान 2 हा बरोबर राहील म्हणजे ब पर्याय क्रमांक काय राहणार ब. त्याच्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे काय 28 फरवरी काय राहणार 28 फरवरी. कोणत्या दिवशी आहे सोमवारी. तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल. आता 28 मधले याच्यात 31 + 27 एक दिवस आणि 7 आणि 1 8 5 भागीला काय करायला लागेल 7. 58 दिवस होतात एक दिवस सोडून तो 7 7 8 56 म्हणजे 2 दिवस मागचं विचारला म्हणून 2 दिवस मागे गेलं तर रविवार आणि शनिवार म्हणजे पर्याय क्रमांक ड. तुम्ही असंही करू शकता 31चा असते याच्यातले 3 आणि 1 कमी म्हणजे 2 पकडू आणि 28 पूर्ण 0 तर 2 दिवस मागे. पुढील अक्षर गटातील चुकीचे पद ओळखा. आता बी एच्या खाली काय येतो बी एच्या खाली काय येतो झेड बीच्या खाली वाय येतो सीच्या खाली एक्स येतो डीच्या खाली काय पाहिजे डब्ल्यू म्हणजे डी बी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1. गटात न बसणारा या ठिकाणी पहा भुईमुग पासून तेल होतो सूर्यापासून तेल वर्गीय हा तिळही पण उडीद तेल होत नाही म्हणून हा डाळवर्गीय हा कशात येणार उडीद. त्याच्यानंतर एका मैदानात कुमार हा अंकुरच्या उजवीकडे कुमार हा अंकुरच्या उजवीकडे म्हणजे अंकुर इथं किती किलोमीटरवर आहे 40. त्यानंतर देव हा कुमारच्या दक्षिणेकडे दक्षिण म्हणजे खाली देव हा किती अंतरावर आहे 60. त्यानंतर निलेश हा अंकुरच्या पश्चिमेला म्हणजे इकडे काय होणार निलेश किती अंतरावर आहे 25 मीटर. आणि पिंटू हा देवच्या उत्तरेकडे म्हणजे 90 म्हणजे ऑलरेडी 60 आहे म्हणजे हा कोण आहे पिंटू हा 30 होणार म्हणजे 60 आणि 30 90. असं आता काय दिलं आहे जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे हा निलेश आहे आणि जायचं कुठं आहे अंकुरकडे म्हणजे इथं किती झाले 25. नंतर अंकुरकडून कुमारकडे 25 आणि 40 65. नंतर देवकडे म्हणजे 60 65 आणि 60 125 आणि देवकडून पिंटूकडे तर 125 आणि 90 किती होणार 215 म्हणजे एकूण अंतर किती चालतो तर 215 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभी आहे ती घड्याळाच्या दिशेने 90 कशा कुठे पश्चिमेकडे तोंड करून हा जसं वर आहे उत्तर इकडे पूर्व इकडे पश्चिम इकडे दक्षिण. घड्याळाची दिशा म्हणजे उजवीकडे घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे डावीकडे. आता या दोन याच्यात वळला आहे तर यांची काय करायची मायनस 135 मायनस 90 म्हणजे किती आला 45 होऊन. आता जास्त कोणत्या दिशेला फिरलेला आहे विरुद्ध म्हणजे डावीकडली दिशा 45 दिशा. आता इथं
वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य या दिशेला तोंड असेल तर विरुद्ध दिशेने 45 अंशावर कोणती येणार? नैऋत्य. म्हणजे त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य. पर्याय क्रमांक ड. त्यानंतर 11, 5, 20. आता याच्यात पहा, 11 दुने 22 मायनस 2, 20 दुने 40 गुणिला 2 मायनस 2 गुणिला 2, 18 दुने, यामध्ये 87, 62 याच्यात फरक दिला आहे. 25ने कमी झालेले आहे, मायनस 25. त्यानंतर मायनस 20 मायनस 10 मायनस 15. त्यानंतर मायनस 10. मग इकडे काय होणार? 25, 20, 15, 10 मायनस 5. म्हणजे 17तून 15 5 कमी केलं तर किती येणार? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर ए, ई, आय म्हणजे ए सोडून ए, बी, सी, डी सोडलाय, ई दिलाय. ई, एफ, जी, एच सोडलाय, आय दिलाय. आय नंतर आय, जे, के, एल सोडून काय येणार? एम. आणि एम वाला पहिलाच ऑप्शन आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 26, 5चा वर्ग 25 प्लस 1 वर्ग प्लस 1. मग 64 मायनस 1 किती होणार? 65 मायनस 1 काय होणार? 64. 64 कितीचा वर्ग आहे? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 8. पहा त्यानंतरचा प्रश्न आहे, 25 विद्यार्थ्यांच्या वर्गात स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक. आता 25 विद्यार्थी एकूण आहेत 25 आणि शेवटून कितवा क्रमांक आहे? 19. हा इथं 19वा म्हणजे याच्यानंतर आणखी 6 मुले आहेत. आणि इकडून वरून मीनाचा 23वा म्हणजे इकडं 23 म्हणजे शेवटी मुलं किती राहिले? 2. आता यांच्यात 2, 6 आणि 2 8, 9, 10 हे 10 मुलं झाली. एकूण 25मधून 10 मुलं गेले, राहिले किती? 15. म्हणजे या दोघांमध्ये मीना आणि स्नेहाच्या मधामध्ये किती मुले आहेत? 15. त्याच्यात छाया हे दोन्ही बाजूने समान आहे म्हणजे 8व्या क्रमांकावर. 15, 7, 7 आणि ही 8 म्हणजे इथं 8वी क्रमांकावर कोण आहे? छाया. आता शेवटून तिचा कितवा क्रमांक लागतो? शेवटून किती? ही 8, त्याच्यानंतर हे 3, 8 आणि 3 टोटल किती होणार? 11. म्हणजे शेवटून त्या छायाचा क्रमांक कितवा लागेल? 11वा. त्यानंतर अंक दिले आहे. याच्यामध्ये पहा, मधात 35 या दोघांचा गुणाकार 7 35 आणि हे सारखे जे अंक आहेत त्यांची मायनस म्हणजेच यांचा किती येणार? 35. त्यानंतर 5 सक 30 हे 2 मायनस म्हणजे काय येणार? 0. तर इथं किती येणार? 30 आणि हे मायनस हे 8 8 कॅन्सल. समजा 7 9 63. याचं उत्तर देईल पर्याय क्रमांक 4 63. एक स्त्री राकेशची ओळख करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली, एक स्त्री राकेशची ओळख कोणाची करून देत आहे? राकेश. स्त्री म्हणाली, त्याच्या पतीला म्हणाली. आता राकेश याच्या सख्खा भाऊ, कोणाचा? राकेशचा भाऊ, भावाचे वडील, हे वडील माझ्या वडिलांच्या आजोबाचे म्हणजे यांच्या वडिलाचे वडिलाकडच्या आजोबा म्हणजे त्या स्त्रीच्या आजोबाचे एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे याचा अर्थ हे यांचे दोघांचे वडील, हिच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे या स्त्रीचा हे कोण होणार? वडील. म्हणजे हे दोघंही हिचे या स्त्रीचे कोण होणार? भाऊ. मग काय तर त्या स्त्रीचे राकेशशी नाते काय? तर राकेश त्याचे भाव, राकेशची हे कोण होणार? बहीण. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 4. त्यानंतर भारत, नेपाळ, श्रीलंका हे स्वतंत्र देश म्हणजे हा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येणार? आता या दोघांचा गुणाकार केला, 5 8 40 चे डबल 80, 7 त्रिक 21 चा डबल 42,
7×9 63 गुणिला 2 126 म्हणजेच पर्याय क्रमांक 9 सकम 54 सॉरी 6×9 54 54 गुणिला 2 बरोबर 108 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. आशिष अधिक आहे, गोविंदपेक्षा अधिक आहे. त्यानंतर मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. मोहित कमी आहे, जॅक जास्त आहे. जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे म्हणजे पवन अधिक आहे व गोविंदपेक्षा कमी आहे. याचा अर्थ गोविंद पवनपेक्षाही मोठा म्हणजे आशिष त्याच्यापेक्षा मोठा. तर सर्वात जास्त वजनाचा कोण? तर सर्वात जास्त वजनाचा कोण आहे? आशिष. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका पुरुषाकडे बोट दाखवून मनीषा म्हणाली, तो माझ्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा. सासऱ्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे नवरा, पती. मुलाचा लहान मुलगा आहे. सासऱ्याचा एकुलता एक मुलाचा लहान मुलगा आहे म्हणजे नवऱ्याचा मुलगा, पतीचा मुलगा म्हणजे तिचा मनीषाचा कोण होणार? मुलगा. तर मनीषाचे त्या लहान मुलाच्या वडिलाशी नाते काय? तर या मुलाचे वडील म्हणजे ते काय होणार? त्याची पत्नी म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. एक सांकेतिक भाषा आहेत. गमन मरण यांना प्रत्येकी अंक दिला आहेत. तर यामध्ये काय विचारले? नजर. आता नजरला काय? न ला काय दिलं आहे पहा. न ला आहे 6. ज ला काय आहे? 1 आणि र ला काय आहे? 3 म्हणजे 613. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद मित्रांनो. या प्रकारचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.